त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परप्रांतीयाची मुजोरी पाहायला मिळाली। मंदिरातल्या दर्शन रांगेमध्ये हुल्लडबाजी या परप्रांतीयांनी केलेली आहे। बंद दरवाजावर त्यांनी लाथा मारलेल्या आहेत आणि गोंधळ घातलेला आहे। समज देऊन सुद्धा गोंधळ त्यांनी सुरूच ठेवला आणि त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्या परप्रांतीयांना चांगला चोप दिलाय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परप्रांतीय भाविकांची मुजोरी पाहायला मिळाली। मंदिरामध्ये गर्दी झालेली होती आणि दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यामुळे परप्रांतीय भाविकांनी गोंधळ घातलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आपण पाहिलेलं आहे देवाच्या अगदी मंदिरामध्ये सुद्धा परप्रांतीयांनी आपली मुजोरी सुरू ठेवलेली आहे आणि त्यामुळे रक्षकांना, तिथल्या सुरक्षा रक्षकांना हातामध्ये कायदा घेत त्यांना चोप द्यावा लागला। काय नेमकं हे प्रकरण आहे? अकरा बरेच भाविक या 15 ऑगस्टच्या सलग सुट्ट्यांच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक जण मध्यरात्रीपासून या ठिकाणी रांगा लावत असतात आणि दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात। उत्तर दरवाजा हा केवळ व्हीआयपी आणि जे काही पासेस देण्यासाठी देणगी पासेस देऊन 200 रुपयाचं व्हीआयपी दर्शन तिकीट घेऊन येतात त्यांच्यासाठी सुरू असतो। मात्र मोठी अलोट गर्दी असल्यामुळे प्रशासनानं हा दरवाजा बंद ठेवला होता आणि इथून कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता। सर्वांना कॉमन प्रवेश हा मागील दरवाजाने केला जात होता। मात्र काही भाविकांनी हा दरवाजा जो बंद केलेला होता तो तोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला लाथा मारून सुद्धा, म्हणजे देवाच्या दाराला सुद्धा लाथा मारून या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न हा परप्रांतीय भाविकांनी या ठिकाणी केलेला दिसून येतोय। त्यामुळे पोलिसांनी, सुरक्षा रक्षकांनी आणि मंदिर प्रशासनानं त्यांना समजावून बाजूला पण केलं। मात्र त्यानंतर मंदिराच्या गेट पासून दूर गेल्यावर त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि त्यामुळे तिथल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण त्यांना करावी लागली। एका बाजूला त्यांना सगळ्यांना सौम्य हे करून बाजूला करावं लागलं। मात्र एकूण जर परिस्थिती बघितली तर गेल्या 3 दिवसामध्ये जवळजवळ 2 लाखाहून अधिक भाविक हे त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। इथेच असलेलं निसर्गरम्य पर्यटन त्यांना करता येतं। वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी डॅम्स आहेत, त्याचबरोबर मंदिरांची नगरी नाशिक आहे, रामकुंडावर त्यांना येता येतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक हे नाशिक आणि वेगवेगळ्या भागांमध्ये दाखल झाले आहेत। सर्व हॉटेल्स हे रिसॉर्ट, हॉटेल्स हे सर्व काही नाशिकमध्ये फुल आहे आणि त्याची परिणिती आपल्याला इथे पाहायला मिळते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।